इन्स्पेक्टर साहेब, ओ इन्स्पेक्टर साहेब, माझी नात, ओ माझ्या नातीला घेऊन गेले, माझ्या डोळ्यासमोर घेऊन गेले. काय झालं मला नीट कळेल का? नाही आजोबा मी सांगतो. इन्स्पेक्टर साहेब, संयमी यांची नात तिला रिक्षातनं घेऊन गेले, गुंड दोन पळवून आमच्या घरासमोरनं घेऊन गेले. खूप आजोबांनी पाहिलं, आम्ही तिथे लगेच आलो, त्यांनी सांगितलं आणि लगेच तुमच्या समोर घेऊन आलो. प्लीज तिला वाचवा, काहीतरी करा. मी तुमची कंप्लेंट नोंदवून घेतो, मग सांगतो पुढे काय करायचं ते. शिंदे, आजगावकर साहेब, कंप्लेंट नोंदवून घेतली आहे. बर, पुढे काही कळलं की आम्ही कळवू तुम्हाला. तुम्ही या, तुम्ही घरी घेऊन जा ना. थँक्यू साहेब. आजोबा आपण जाऊयात. ए चला रे. मी स्पर्धकांना विनंती करते की त्यांनी आपल्या आपल्या जागी बसून घ्यावं. आपण प्रोग्राम सुरू करतोय. तर आज आपल्या स्पर्धेचं बक्षीस आहे तब्बल 10 लाख रुपयांचं. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या आजच्या जजेसची नावं सुद्धा तुम्हाला माहितीच असतील ना. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या एरियाच्या नगरसेविकांचं, माननीय गौरीताई कामदार यांचं. जोरदार टाळ्या. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊन जाऊ दे आपल्या दुसऱ्या जजचं, श्री मनीष रिसबुडे यांचं. जोरदार टाळ्या. टाळ्या. आणि आता तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आपले तिसरे जज हे तुम्हा सगळ्यांच्या अगदीच ओळखीतले आहेत. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या स्नॅक्स अँड स्वीट चेनचे ते ओनर आहेत. ओळखलं? टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात माननीय राजन सुकटणकर सरांचं. या सर, प्लीज. टाळ्या होऊन जाऊ दे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कॉम्पिटिशनच्या विनरला सुकटणकर सर एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट देणार आहेत. ते म्हणजे त्यांच्या रेस्टॉरंट चेन मध्ये एंट्री आणि बरंच काही. मी सरांना विनंती करते की सरांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आणि आपली स्पर्धा सुरू होतीये फक्त 5 मिनिटांमध्ये. संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आपल्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. मात्र सगळ्या स्पर्धकांनी पदार्थ बनवायचा आहे एकच, आणि तो म्हणजे दहीत्री. गेल्या 100 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दहीत्री नावाचा हा गोड पदार्थ बनत आलेला आहे. आणि जो स्पर्धक हा पदार्थ कमीत कमी वेळात बनवून दाखवेल तोच ठरेल आजच्या कॉम्पिटिशनचा विजेता. अनिश, संयमी आणि बाबा अजून कसे नाही आलेत? हे बघ, यू डोंट वरी. येतील ते. तू आत्ता स्पर्धेवर कॉन्सन्ट्रेट कर. अरे तुला जिंकायचं आहे, तू शांत राहा. डोंट वरी, येतील ते. काम डाऊन, काम डाऊन. मी जरा कॉल करून येते त्यांना. अगं, संयमीला जर का शोधत असेल तर तू येणार नाही. संयमी येणार नाहीये.
तुला तिला शोधायला जावं लागेल आणि नाहीतर ती तुला यानंतर कधीही दिसणार नाही. काय? श, 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 श. माझ्या विरुद्ध जर काही बोललीस तर तिकडे संयमीच्या जीवाचं काय होईल मला माहित नाही. त्यामुळे जा संयमीला शोध. संयमी महत्वाची की स्पर्धा तू ठरव. ऑल द बेस्ट. आजोबा पाणी घ्या. मामा मामा मी आपल्या सीसीटीव्ही आता चेक केलंय. त्याच्यात ना आमच्या एरियातला तो बाबू आहे ना, पक्याचा माणूस, तो रिक्षात होता. त्यानंच आपल्या संयमिताईला पळवून नेले बघा. हा बोल वैरवी. संयमीला पक्याच्या माणसाने उचलून नेलंय. हा मी पोलिसात कंप्लेंट केली आहे. कुठे निघालीस तू? अनिश, मी जायला हवंय आता. कुठे जायचंय तुला? अनिश, पक्क्याच्या माणसांनी संयमीला किडनॅप केलंय. आपण जायला हवंय तिथे. चल. पक्क्याच्या माणसांनी? पण तू तिथे जाऊन काय करणार आहेस? हा, तिथे तर निलिमा आत्याने गेलं पाहिजे. तुझ्यासाठीच पत्र आलं होतं ना ते. एक काम कर, तू तिथे जा म्हणजे तो संयमीला सोडेल. हे सगळं यासाठी नाहीये. हे सगळं मला इथनं दूर नेण्यासाठी चाललंय. त्याच्यामुळे मी तिथे जायला हवंय. अगं हे बघ भैरवी, तू शांत हो. हे बघ, आपल्याला कॉम्पिटिशन जिंकायची आहे ना, पैसे मिळवायचे तुला. असं नको करू. पैशाचं काय करू मी जर समाज सापडली नाही तर? अनिश, मला जावं लागेल आणि तू सुद्धा माझ्यासोबत येतोय. चल. भैरवी, मी कुठेही येणार नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये भैरवी. नको येऊस, मी चालली आहे. अगं भैरवी, बापा काळा माय बाई. हा भैरवी मावशी बोल. हॅलो रेयांश, समा त्या पक्याच्या इथे. तू आत्ताच्या आता त्याच्या घराखाली पोलिसांना घेऊन ये लवकर. हा ठीक आहे. ऐका ना, मी जरा जाऊन येतो. तुम्ही आजोबांची काळजी घ्या प्लीज. सोडा मला, प्लीज सोडा मला. कोणी येणार इथं तुला वाचवायला?
माझ्या भाचीला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? मी सोडणार नाही हा तुला, मी सोडणार नाहीये. या इन्स्पेक्टर साहेब, हे बघा हीच ती लोक सगळी, त्यांना पकडा पटकन. ए चल रे. अरे चल. आय एम सॉरी, सगळं माझ्यामुळे झालं. I'm really sorry, माऊ. I'm sorry. I'm sorry. It's okay, बाळा. बाळा, तुझ्यामुळे काही नाही झालं नाही, ओके? माझ्यामुळे झालंय सगळं. तुझी कॉम्पिटिशन रेयांच किती वाजलेत? 8:05 कमी आहेत मावशी. ओके, अजून 1 तासभर आहे. मी जाऊन येते. तू हिला प्लीज सोडशील घरी? हो हो. कशी जाणार आहेस? वेळ कसा पुरणार आहे तुला? आहे अजून 1 तास आहे माझ्याकडे. आणि बाबा म्हणाले होते मला काही झालं तरी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचा आहे, आणि तो मी करणार आहे. हं बाळा, तू येशील माझ्या बरोबर? आजोबा, संयमी सेफ आहे. काय सांगतोस? अरे वा वा, चांगली बातमी दिली तू. खरंच देवाचे फार उपकार आहेत. झालंय बोलणं आजोबांची. ओके, चला लवकर. चल. चला. काय झालं मामा? अरे आपली संयमी सुखरूप आहे. काय सांगताय? छान. देवा, खरंच देवा, खरंच तुझी लीला अगाध आहे.